मम्मी बाजारामध्ये जे बसतात असे हे घेऊन, तर मम्मी असे चप्पल घेऊन आणि बूट पॉलिश वगैरे त्या ह्याच्यावर मम्मीने केलेलं होतं. आमच्या घरी खूप चांगलं असताना देखील आम्हाला स्ट्रगल करावं लागलं. बेसन पीठ जर नसेल तर माझी आजी ज्वारीचं पिठाचं पिठलं बनवायची. बरेच लोक म्हणायचे की 3 मुली आहेत, 3 मुली आहेत, भाऊ नाही. आम्हाला पण कधी कधी असं कोणी विचारलं ना किती जण बहिणी आहोत, 3 म्हटलं की लोक असे बघायचे जसं काय कुठलं पाप केलंय. डेटॉलचे हँडवॉश जे प्रोडक्ट विकतात ना, त्या प्रत्येक प्रोडक्टवर इंडियाचे हिरोजचे फोटोज होते मार्केटमध्ये. हा, डेटॉलच्या. तर त्याच्यावर माझा फोटो होता. कर्ज करेल, घर विकेल, जे करायचं ते करेल, पण राजकारणात नाही जायचं. दुसऱ्यांच्या स्वप्नामध्ये स्वतःची स्वप्न पाहू नका. शेवटी ती स्वतःची असतात. त्या खुर्चीवर बसणारा व्यक्ती ज्याच्यासाठी तुम्ही स्वप्न पाहतात, ती खुर्ची फक्त त्याच्यासाठीच असते, ना की तुम्ही रोज जाऊन त्या ऑफिसमध्ये त्या खुर्चीवर नाही बसणार. नमस्कार, मी किरण निंबोरे आणि आपण पाहताय वास्तवकट्टा. महिला दिनानिमित्त वास्तवकट्ट्यावरती आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 8 महिलांचे जे इंटरव्ह्यू घेतोय, त्याच्यामध्ये आज आपल्यासोबत आहेत मनीषा वाघमारे मॅडम. वास्तवकट्ट्यावरती आपलं स्वागत. मॅडम, विषय सांगायचं झालं तर तसं पाहिलं तर मॅडम स्पर्धा परीक्षेची तयारी करत होत्या. स्पर्धा परीक्षेची तयारी करून कोविडमध्ये त्यांच्या लक्षात आलं की आता कुठेतरी थांबलं पाहिजे. त्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना समाजसेवेची पण त्यांना आवड होती. कोविडमध्ये त्यांनी मोठं काम केलं आणि त्याच कामामुळे खरं तर त्यांना एक किक बसली आणि पुढचं जे काही त्यांचं काम आहे, जे मी तुम्हाला सांगणार आहे, त्याच्यामध्ये त्यांनी उत्तुंग भरारी घेतली असं आपल्याला म्हणता येईल. समाजसेविका आहेतच, परंतु त्या एक यशस्वी उद्योजिका आहेत आणि त्यासोबतच जे स्किल डेव्हलपमेंट आपण म्हणतो, आपण स्किल डेव्हलपमेंटचं वारं सगळीकडे पाहत असतो. सरकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत. तर मॅडम उस्मानाबाद म्हणजे धाराशिवसारख्या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंटचं निवासी सेंटर चालवतात आणि आजपर्यंत 500पेक्षा जास्त विद्यार्थींना त्यांनी स्किल डेव्हलपमेंटचे धडे दिलेले आहेत आणि त्यांना त्यांच्या पायावरती उभं केलेलं आहे. त्यासोबतच या सगळ्या प्रवासासोबतच मॅडम राजकीय पार्श्वभूमी त्यांना कुठलीही नसताना राजकारणामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि युवा सेनेचं उपसचिवपद मॅडमकडे आहे. मॅडम, पुनश्च एकदा आपलं वास्तवकट्ट्यावरती स्वागत. खरं तर कुठलीही पार्श्वभूमी नव्हती. वडील तुमचे लहानपणी तुम्हाला सोडून गेले. आईने तुम्हाला तुम्ही तिघी बहिणी, मला भाऊ नाही, तिघी बहिणींचं शिक्षण केलं, तुम्हाला सांभाळ, आणि आज तुम्ही एक चांगल्या यशस्वी उद्योजिका. तुमचा गारमेंटचा पण व्यवसाय आहे. जवळपास 150-200 महिलांना तुम्ही रोजगार देताय. तुमचा सगळा प्रवास आम्हाला जाणून घ्यायचा आहे. तत्पूर्वी या प्रवासाची सुरुवात जाणून घेणं गरजेचं आहे. आणि तुमचे वडील तर लहानपणीच तुम्हाला सोडून गेले. कसं आईने सांभाळलं तुम्हाला? माझ्या मम्मीने लहान असताना, जसं मला आठवतं 1ली-2री पर्यंत, मम्मी बाजारामध्ये जे बसतात असे हे घेऊन, तर मम्मी असे चप्पल घेऊन आणि बूट पॉलिश वगैरे त्या ह्याच्यावर मम्मीने केलेलं होतं. प्लस त्याच्यानंतर मम्मीने एक छोटं महाराष्ट्र बँकेचं लोन काढून चप्पलचं दुकान चालवलं. पण मम्मीचं एकच होतं की तिला शिकायला नाही भेटलं तर माझ्या मुली शिकल्या पाहिजे. व मला कधी म्हणजे असं म्हणतात की मी स्ट्रगल मधून गेले, पण मम्मीने कधी तो आम्हाला स्ट्रगल नाही दाखवला, कारण तिने प्रत्येक गोष्ट हवी ती आम्हाला पुरवली. म्हणजे कदाचित आमच्या गरजा पण कमी असल्यामुळे आम्हाला तेवढं वाटलंही नसेल की, पण मम्मीने कधी कोणती गोष्ट, मला आठवतं की मी 9वी-10वीत असेल तेव्हा मला कॉम्प्युटर हवं होतं टायपिंगसाठी. तर मी टायपिंगला चौकात, आमच्या इथे ना MSCIT क्लास असायचे चौकामध्ये, तर मला ते चौकात जायला खूप लाज वाटायची, चौकात नको वाटायचं. तर मी 1 वाजता गेले क्लासला गेले, तर मला ते कॉम्प्युटरवाले बोलले की तुमच्या घरी कॉम्प्युटर लावून आलोय आताच. तर म्हणजे अशी सरप्राईज गोष्ट होती की मम्मीने ते सेकंड हँड घेतलं होतं 3-4 हजारचं. ते सेकंड हँड होतं की नवीन होतं हे महत्वाचं नाहीये. ते आमच्यासाठी खूप म्हणजे आनंदाची गोष्ट होती की तिला प्रत्येक गोष्ट आम्हाला द्यायची होती. त्यामुळे सगळे म्हणतात की लहान असताना स्ट्रगल पाहिलं वगैरे, तर मी खरंच म्हणेल की आम्ही कधीही स्ट्रगल पाहिलं नाही. कदाचित गरजा कमी, तुम्हाला म्हटल्याप्रमाणे गरजा कमी असतील त्यामुळे आम्हाला ते स्ट्रगल वाटलंच नाही. म्हणजे माझी आजी, मला आठवते की पप्पा ड्रिंक करायचे आमचे खूप, त्यामुळे आमच्या घरी खूप चांगलं असताना देखील आम्हाला स्ट्रगल करावं लागलं. इकडे मम्मीला स्ट्रगल करावं लागलं, वेगळं राहून, आजोळी राहून. पण पिठलं जे म्हणतात ना, मला एक गोष्ट आठवते की बेसन पीठ जर नसेल तर माझी आजी ज्वारीचं पिठाचं पिठलं बनवायची. तर म्हणजे ह्या गोष्टी खूप आहेत, पण ते आम्ही खूप आनंदात, आणि मम्मीने प्रत्येक गोष्ट आम्हाला पुरवली. माझी मोठी बहीण बाहेरगावी शिकली, मी बाहेर आहे, माझी लहान बहीण असेल. आम्हाला प्रत्येक सण आठवतात की कोणताही असा सण गेला नाही की ज्यामध्ये आम्हाला नवीन कपडे नाहीयेत,
आम्हाला आम्ही क्लासमध्ये आठवते की सगळ्या ज्या मुलींकडे ज्या गोष्टी नसायच्या त्या आमच्याकडे असायच्या. आमचे कपडे आमची मम्मी बार्शीवरून आणायची. म्हणजे आमची चप्पल सगळ्यात भारी चप्पल आमच्या असायच्या. आमचं चप्पलचं दुकान होतं तो भाग वेगळा, पण प्रत्येक गोष्ट कपडे असतील आमच्यासारखे कपडे कोणाकडेच नसायचे. म्हणजे माझी मम्मी खूप पर्टिक्युलर होती की लग्न करून मुलींना खूप हुंडा साचवून ठेवायचा वगैरे. माझी मम्मीचं असं होतं की जे आहे ते त्यांच्या शिक्षणावर, म्हणजे 1 रुपया जरी नाही राहिला तिच्याकडे तर तिला तेवढं होतं की माझ्या मुली शिकून ह्याची गरजच पडणार नाही. आणि आज तिचा तो शब्द खरा ठरला. बरेच लोक म्हणायचे की 3 मुली आहेत, 3 मुली आहेत, भाऊ नाही. आम्हाला पण कधी कधी असं कोणी विचारा ना किती जण बहिणी आहोत, 3 म्हटलं की लोक असे बघायचे जसं काय कुठलं पाप केलंय किंवा काहीतरी एकदम संकट आहे आमच्या डोक्यावर असं टाईप. तर पण आता तेच लोक म्हणतात की मम्मीला की मुली आहेत पण तुझ्या मुली आज कुठे गेल्यात म्हणून. तर ते मम्मी नेहमी म्हणते की मला आता असं वाटतं आयुष्यात की आज जरी देवाने मला घेऊन गेलं तरी मी एकदम समाधानी आहे. कारण मला ज्या ज्या गोष्टी माझ्या अपेक्षित होत्या त्या गोष्टी माझ्या मुलींनी केलेल्या आहेत. ज्यांच्याकडे 100, 150 एकर असेल, गव्हर्नमेंटचे जॉब असतील, चांगल्या सॅलरी असतील, त्या सुद्धा म्हणजे मी कोणाला नाव नाही ठेवत पण त्या सुद्धा लोकांची लेकरं तेवढं करत नाहीत. तेवढं मम्मी आहे की तिच्या प्रत्येक गोष्टीकडे आम्ही काळजी तिला जे हवंय नाही ते आम्ही प्रत्येक गोष्ट पुरवतो तिला. त्यामुळे ती एकदम खुश असते आणि ती खुश बघून आम्हाला खूप भारी वाटतं. याच्यामागे त्यांची मेहनत आहे. हो, कारण वडील गेल्याच्या नंतर 3 मुलींचा भार नाही म्हणता येणार, 3 मुलींना सांभाळणं ते आणि तेही माहेरी राहून एवढं सोपं नव्हतं. स्वतः कष्ट केलं म्हणून आजचा दिवस तुम्ही हा पाहताय, आनंदात पाहतोय. आणि हे जे काही यश आहे ते फक्त आणि फक्त मम्मीच्या हिमतीवर. माझी मम्मी खूप जास्त स्ट्रॉंग आहे. मी तर म्हणत असते कधी कधी तुला जर शिकवलं असतं ना तर तू म्हणजे देशात कुठल्या तरी एखाद्या चांगल्या ह्याच्यावर पोझिशनवर असली असते. ती प्रचंड हुशार आहे. म्हणजे आपल्याला जे कॅल्क्युलेशन घेऊन बसावं लागतं एक म्हणजे आर्थिक गोष्टीला ते एकदम खटाखट सांगते. नाही आपल्याला जमत नाही पण ते एकदम खटाखट सांगते. तर ते आहे तिचे. शिक्षण कुठे झालं तुमचं? माझं गावी झालं. त्याच्यानंतर मी नवोदयला होते 2 वर्ष. त्याच्यानंतर मी डिप्लोमा केला मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि प्लेन ग्रॅज्युएशनला टाकलं होतं मी ऍडमिशन BA ला UPSC प्रिपरेशन करण्यासाठी. मग UPSC करत करत परत MPSC कडे वळाली. तर मी 4 वर्ष UPSC MPSC नाही. मी सुरुवातीला जेव्हा वळाले ना तेव्हा एक असं होतं की UPSCच्या क्लासची फीस जास्त होती आणि MPSCच्या क्लासची फीस कमी होती. आणि मला ना ते युनिक अकॅडमीचे नाव खूप ऐकून होते आणि मी घरी असल्यामुळे तर मला ते नेहमी होतं की पुण्यात गेलं की काहीतरी करू आपण, क्लासेस करू. आणि फीस कमी असल्यामुळे मी म्हटलं की MPSCचे क्लासेस करते अगोदर, नंतर ते झाल्यानंतर UPSC करते. असं म्हणून मी ते फीसमुळे MPSC कडे वळाले होते. नाही UPSC कडून MPSC कडे नाही, एखादी स्पर्धा परीक्षेकडे का वळाले? स्पर्धा परीक्षेकडे आमचे एक फॅमिली फ्रेंड आहेत आणि एक होतं की आपल्याला दुसऱ्यांपेक्षा वेगळं करायचंय. आमच्या गावामध्ये आतापर्यंत UPSC कोणी केलेली नव्हती आणि मला नेहमी थोडं वेगळं करायला आवडतं. तर म्हणून मी ते UPSC कडे आणि माझे काही आमचे फॅमिली फ्रेंड होते जे IAS होते तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी सुरू केलेलं. अच्छा. आणि अभ्यास कुठे केला? मी पुण्यात केला. ओके. गावठाणमध्ये. अभ्यास पुण्यात किती वर्ष केला? मी 4 वर्ष अभ्यास केला. 4 वर्ष. आणि कोविड मध्ये तुम्ही? हो, बंद केला मी अभ्यास. आणि त्यावेळेस तुमची सोशल ऍक्टिव्हिटी पण चालू होत्या? हो, सोशल. काय ऍक्टिव्हिटी? त्या दरम्यान आम्ही क्लॉथ कलेक्शन ड्राईव्ह घ्यायचो, ग्रेन कलेक्शन ड्राईव्ह घ्यायचो. आमचा एक छान असा ग्रुप होता की ग्रुप म्हणता येईल फॅमिली फ्रेंड. त्याच्यामध्ये जागृती ग्रुप पुणे म्हणून राज सर आहेत, म्हणजे खूप राज देशमुख. राज देशमुख सर आहेत, ऋषिकेश दादा आहे, म्हणजे असे सगळे, डॉक्टर उमाकांत आहे, म्हणजे असे सगळे आम्ही एक फॅमिली फ्रेंड टाईप सगळे ग्रुप बनला होता जो फक्त सोशल ऍक्टिव्हिटीसाठी वेडा होता. म्हणजे सगळे वेल सेटेल, कोणी प्रिपरेशन करताय, कोण डॉक्टर आहे, कोण त्यांच्या बिझनेसमध्ये आहे, पण एक संडे काढून सगळे सोशल ऍक्टिव्हिटी करायचे. आणि आमचा पण एक प्रिपरेशनच्या दरम्यानचा एक 5 जणांचा ग्रुप होता. म्हणजे त्या ग्रुप मार्फत आम्ही ह्या ग्रुपला जॉईन झालो. आणि एक पहिल्यापासूनच सोशलची माझ्या ते आवड होती आणि मला तो एक प्लॅटफॉर्म भेटला. माझे ऍक्टिव्ह म्हणजे सोशल, मला उस्मानाबादला असताना ते सोशल बिशल काही तिकडे काही विषयच नाही तो. त्यामुळे पुण्यात आल्यानंतर ते एक माझी आवड जोपासायची आणि त्याच्यामध्ये मी इन्व्हॉल्व्ह झाले आणि चांगल्या पद्धतीने आमचं एक सर्कल बनवून आम्ही बऱ्याच लोकांची मदत केली. जसं सांगली कोल्हापूर पूर असेल तेव्हा आम्ही 32 ट्रक साहित्य पाठवलं होतं. 32 ट्रक साहित्य. आणि शेखर गायकवाड सरांनी आम्हाला तेव्हा मदत केलेली. साखर संकुलन पूर्ण आम्ही भरलं होतं.
पूर्णपणे. तर साखर संकुल तुमच्या ताब्यात हो, होतं? आमच्या ताब्यात होतं 1 महिना. साखर नाही पाठवली तिकडे? नाही नाही, साखर नाही पाठवली आम्ही. सगळं सर सुद्धा आश्चर्यचकित होते की सरांना पण वाटलं नव्हतं की एवढं ते सगळं भरेल. सरांना एंट्री करायला पण जागा नव्हती, एवढं फुल भरलेलं. आणि मला आठवते त्या सांगली कोल्हापूरच्या वेळेस आम्ही 4-5 दिवस कंटिन्यू कॉलवर होतो. म्हणजे लिटरली दुपारचं जर चहा प्यायचं म्हटलं, म्हणजे सकाळचा चहा, तर 2-3 वाजायचे, ते पण एक सिप पेपर्यंत थंड, तोपर्यंत फोन. म्हणजे इतके वेटिंगवर फोन होते लोकांच्या मदतीला. आणि तो एक आमचा एकदम आतापर्यंतचा एक चांगला कॅम्प मानता येईल आम्हाला, की आम्ही चांगलं साधारण आम्ही 5-6 हजार किट बनवल्या त्या साखर संकुलनमध्ये. हा, ज्याच्यामध्ये मेडिकल असेल, ग्रोसरी असेल, सगळं महिलांसाठीचे कपडे असतील, सगळं आम्ही त्याच्यात टाकलेलं होतं त्या किट. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास का बंद केला? मी 3-4 वर्ष केला, म्हणजे 4 वर्ष अभ्यास केला. पण मला त्याच्यात जाणवलं की माझी तिकडे थोडी आवड पण म्हणा, किंवा सोशलमध्ये जरा जास्त इन्व्हॉल्व पण झाले मी, आणि माझे काही रिझल्ट आले नाही. सो मग मी असा विचार केला की आणखी किती वेळेस, म्हणजे दरवेळेस असं वाटतं की मी आता पण सांगते, मी युपीएससीचा फॉर्म भरलाय आवड म्हणून भरलाय, उगे पॅशन म्हणून भरलाय. आता मला सगळे म्हणतात की माझे जे मित्र आहेत IAS, ते म्हणतात तुझं वेल सेटल आहे, तुला कशाला. मी म्हणलं जस्ट आवड, म्हणजे ते एक म्हणतात ते कुठंतरी राहिलेलं म्हणून एक आवड म्हणून भरलाय मी फॉर्म. तर ते होतं की 4 वर्ष दिलंय, म्हणजे आयुष्याचा ऑलरेडी खूप वेळ गेलाय. तर मग 4-5 वर्षात एक विश्वास नागरे पाटलांचं वाक्य की म्हणजे पंचवार्षिकचं ते तुमचं हे नाही झालं पाहिजे. तर मग 4 वर्ष झाले. म्हणले होते नागरे पाटील? हो, एका ह्याच्यात म्हटले होते ना ते. हा, तर ते किती वर्ष करताय ते पण तुम्ही महत्वाचं आहे ना. मग 4 वर्ष झाले होते. तर मग म्हणलं की माझा रिझल्ट नाही येत आहे, मी इंटरव्ह्यू पर्यंत नाही जात आहे. मी माझं स्वतःच अनालिसिस केलं की मी असं वाटलं की मी त्याच्यासाठी नाही बनलेले, तर मग ते सोडलं पाहिजे. मग सोडलं पाहिजे तर करायचं काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. हा, सोडलं पाहिजे तर करायचं काय. तर मग मी तुम्हाला सांगते, त्या दरम्यान माझं 4-5 किलो वजन वाढलं असेल. निश्चित खायचे झोपायचे, काय करायचं काय. सोडायचं तर आहे, पण करायचं काही माहिती नाही. मग मी शेळ्यांचा व्यवसाय पाहिला की आपण कुठे लोन काढू शकतो का, कारण व्यवसाय पण असा करायचा होता की मला घरून काही आर्थिक भेटणार नव्हतं हे मला माहिती होतं. मग मी करेल किती 2-3 लाख रुपये तर हायेस्ट लेवलला देईल, पण मग मला मोठं करायचं होतं. कारण मग ते माझं होतं की मला केलं तर चांगलं करायचं. मग मी शेळ्यांचा व्यवसाय पाहिला. म्हणजे मी असा कोणताच व्यवसाय सोडला नसेल की जो मी पाहिला नाही युट्यूबला. मग मी विचार केला की, आणि नेहमी माझं एक अँगल होता की सोशल अँगल होता, की माझं त्याच्यातून सामाजिक काम पण झालं पाहिजे आणि आर्थिक पण झालं पाहिजे. तर त्याच दरम्यान जसं मी म्हटलं की त्याच्यानंतर एक आलं कोविड. त्याच लगेच मी ज्यावेळेस सोडलं त्याच वेळेस कोविडच्या वेळेस पण मी खूप लोकांना टिफिन असेल वाटप केलं. 200 माझं डेटॉलच्या हँडवॉशवर फोटो आला वेगवेगळ्या. कशामुळे? मी कोविड हिरोज म्हणून त्यांनी एक सिरीज चालवली होती इंडियामध्ये, ज्याच्यामध्ये डेटॉलचे हँडवॉश जे प्रोडक्ट विकतात ना, त्या प्रत्येक प्रोडक्टवर इंडियाचे हिरोजचे फोटोज होते मार्केटमध्ये. हा, डेटॉलच्या. तर त्याच्यावर माझा फोटो होता. मी रोज सिव्हिल हॉस्पिटलला 200 लोकांना टिफिन द्यायचे, स्कूटीवर 30 किलोमीटर कोविडमध्ये, आणि पेशंटला पण द्यायचे आणि नातेवाईकांना पण द्यायचे. तर त्यामुळे, आणि तो एक मला असं द्यायचं कोण तुम्हाला? मम्मी, घरी आम्ही बनवायचो. हा, कारण मग तेव्हा तर मी गावी होते. तर मम्मी हा विचार केला की आपलं 20-25 हजार रुपये असे इथे राहिला असतो तर पुण्यात गेले असते. तर मम्मी बोलली की आमच्या शेजारी हनुमान सप्ताह पण बसतो घराच्या बाजूला. तर आमचं असं चालू होतं की सप्त्याला द्यायचं, अन्नदान करायचं की काय. तर मम्मी बोलली की आपण टिफिन देऊया. की आम्ही मग टिफिन 4-5 दिवस द्यायचं नियोजन होतं आमचं. पण ते लोकांना एवढं न्यूज ती व्हायरल झाली की कोविड संपेपर्यंत आम्ही टिफिनच देत होतो रोज 200 लोकांना. मी स्कूटीवर घेऊन हॉस्पिटलला. मग एवढी टॅन झाले होते की मी बस, म्हणजे, आणि त्यावेळेस असं होतं की लोक मदत करत होते, पण मी रोज किती किलोमीटर, रोज मी सकाळी आमचं पूर्ण शेड्यूल असायचं, मला 4 वाजायचे वापस यायला टिफिन देऊन. तर मी स्कूटीवर थाकायचे. कधी कधी मला असं वाटायचं की कुणाला तरी मी पाठवेल, पण कोविड असल्यामुळे कोणी जायला पण तयार नव्हतं. त्यांना तुम्ही आता 30 किलोमीटर आहे तशी हाजरी डेली 30 किलोमीटर हो, जायचं आणि यायचं, म्हणजे 60 किलोमीटर मी डेली ते टिफिन द्यायचे. एकटेच जायचे? हो, एकटी. आणि मग मी काळजी पण घ्यायची, आल्यानंतर कुणाला न भेटणं, डायरेक्ट रूम मध्ये जाणं, डेटॉलनी आंघोळ करणं, हे ते थोड्या मी काळजी पण घ्यायची. तर मग ते एक असं मला असं वाटतं की नेहमी आयुष्याचा जो टर्निंग पॉईंट आहे, की जो मला कुणाचं तरी ब्लेसिंग लागलं, तर एक तो पण मला असं नेहमी वाटतो की कोणीतरी मला टिफिन खाऊन आत्मा तृप्त झाला असेल कोणाचं तरी, आणि त्यांच्याकडून जे ब्लेसिंग आलेत. कधीच त्याच्यानंतर कोणते काम थांबलं नाही माझं. म्हणजे त्याच्यानंतर म्हणजे ग्रोथ खूप छान झाली माझी. टिफिन जेव्हा मी द्यायचे लोकांना, काही काही खेडेगावातली लोक असं असतात की ते म्हणायचे नको,
मी आत्ताच जेवण करून आलो, भले ते उपाशी असतील पण ते म्हणायचे नाही मी आत्ताच जेवण करून आलो. मी म्हणायचे नाही काका राहू द्या, संध्याकाळी बसेस वगैरे तेव्हा बंद होत्या तर कमी जास्तीला असू द्यात. तर मी जशी पाठ फिरवेल ते लोक पटपट पटपट टिफिन खायचे. म्हणजे आपले ग्रामीण भागातले उपाशी राहील पण ते स्वाभिमान एक असतो तो. तर मी असे लोक पण खूप पाहिले. तर ते खूप एक टर्निंग पॉइंट झाला टिफिन द्यायचा पण. आणि त्याच्या आधी आम्ही कोविडमध्ये ग्रोसरी किट पण डिस्ट्रीब्यूट केल्या होत्या, बऱ्याच गोष्टी केल्या. पण मला नेहमी वाटतं की तो एक टर्निंग, कुणीतरी एकदम आत्मा तृप्त झाला, कुणीतरी टिफिन खाल्ला. आणि म्हणतात ना अन्नदान श्रेष्ठ दान असतं. आणि कोविडमध्ये ऍक्च्युली देणारे भरपूर होते पण भीती जी होती मरणाची भीती, त्या भीतीला डावलून तुम्ही रोज 30 किलोमीटर जाऊन ते देत होता. नाही मला खूप जण म्हणायचे की नको जाऊ घरी, मम्मी कोणाला काही झालं तर. मग ते मला सुरुवातीला 2-4 दिवस आम्ही गेलो, 2-4 दिवसानंतर एक दिवस बंद केलं, एक दिवस गॅप टाकला होता. मला असं वाटलं की माझ्यामुळे कुणाला तर, माझ्या आवडीमुळे घरातलं कुणाला तर रिस्क नको. माझ्या मोठ्या बहिणीची लहान मुलगी होती, एक 1.5-2 वर्षाची, तर मला ते थोडं वाटायचं की माझ्यामुळे. पण मम्मी बोलली काय नसतं होत. मग मम्मी म्हटली, आणि आमची मम्मी थोडी आहे डेअरिंग मम्मी, तर मग मम्मी म्हटली की सुरू. मग परत थांबलोच नाही, जोपर्यंत लॉकडाऊन उठलं नाही ना तोपर्यंत टिफिन चालूच होते ते. आणि लोकांच्या मदतीने चालू होते. खूप लोकांनी, मित्र परिवारामध्ये खूप लोकांनी, अनोळखी लोकांनी पण हेल्प केली त्यावेळेस टिफिनसाठी. बरोबर. नाही लोकांच्या मदतीने चालू होते की कसे, हा महत्वाचा विषय नाही. ते जे टिफिन तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोच करत होते हा महत्वाचा विषय होता. कारण पैसा लोकांकडे होता, दान करणारे लोक पण होते, पण त्यांच्यापर्यंत पोहोचवणारं खूप कमी लोक होती आणि त्यामध्ये तुम्ही होता. म्हणून तुमचं त्या डेटॉलवरती फोटो आलेला. म्हणजे एक मुलगी ग्रामीण मधली स्कूटीवर रोज जाऊन एवढे टिफिन देते. तर मग ते सगळ्यांना खूपच हे झालं की एक मुलगी, म्हणजे मी कोण आहे हे माहित नव्हतं. तडवळ्याची एक ग्रामीण भागातली मनीषा वाघमारे, म्हणजे लोक मला ओळखणार नाहीत, टिफिन देणारी धाराशिवची तडवळ्याची एक मुलगी. म्हटलं की कदाचित लोकांना ते स्कूटीवरचा चेहरा एवढा आठवत नसेल, पण तो म्हणजे मी जातानीच तो फोटो होता त्यामुळे. पण टिफिन, सिव्हिल हॉस्पिटल आणि टिफिन म्हटलं की ती एक ओळख निर्माण झाली. बरोबर. त्याच्यानंतर मी जसं मी तुम्हाला म्हटलं की मी व्यवसाय करू काय करू चालू होतं. मग त्याच दरम्यान ऍप्लिकेशन निघालेले सेंट्रल गव्हर्नमेंटचे, स्किल इंडियाचे. त्याच्यात मी भरला आणि सगळ्यात शेवटची डेट आणि शेवटचा फॉर्म माझा होता त्या ऍप्लिकेशनला. आणि सगळ्यात पहिलं सँक्शन झालेला माझाच प्रोजेक्ट होता. आणि तिथे पण सगळ्यांशी खूप चांगले, आणि 2 वेळेस मला पण सेंटरला बोलवलं गेलं बेस्ट PI म्हणून. बेस्ट PI म्हणजे महाराष्ट्रात सगळ्यात चांगल्या प्रकारे, उत्तम प्रकारे प्रोजेक्ट रन केला म्हणून मला बोलवण्यात आलेलं 2 वेळेस दिल्लीमध्ये. तर ते एक आवड पण ज्याच्यात होती, तर तेही काम झालं, माझा व्यवसायही झाला. म्हणजे ते दोन्ही गोष्टी. ते जे स्किल डेव्हलपमेंटचं जे काही तुम्ही प्रोजेक्ट राबवत होता, निवासी सेंटर होतं, ते कशा पद्धतीने रन करायचं? त्याच्यामध्ये काय होतं की आपण मुलांना 3 महिने 4 महिने असे वेगवेगळे कोर्सेस असायचे ज्याच्यामध्ये ट्रेनिंग देणार. ट्रेनिंग दरम्यान त्या मुलांना सर्व काही फ्री, राहणं, खाणं, बुक्स, युनिफॉर्म सर्व काही फ्री. आणि त्याच्यानंतर त्यांना आपण जॉब लावून देणार ट्रेनिंग कम्प्लीट नंतर. तर ती एक हे होतं की कुणीतरी जॉबला लागते आणि त्याच्या घरात 10,000ची सॅलरी जाते. तर ते गोष्ट म्हणजे माझ्यासाठी खूप भारी प्राऊड फील होणारी नेहमी राहिली. एक मुलगी होती, मला आठवतंय, मी त्या मुलीची सॅलरी मी नव्हती घेतली, माझ्या स्टाफला पाठवलं होतं. तिची आजीला ऍडमिट होती, आजी 5,000 बिल झालेलं, आणि ती मुलगी तर पुण्यातच जॉब करत होती. तर त्या मुलीने आजीसाठी 5,000 रुपये पाठवले आणि माझ्या स्टाफने नेऊन ते 5,000 रुपये दिले. तर ती आजीच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे असं वाटलं की जग जिंकल्याचं, म्हणजे त्यांनी जे सांगितलं ना की असं वाटलं की सार्थक झालं आपलं जे आपण काम करतोय. बरोबर. ते आणि तुमचा जो काही गारमेंटचा बिझनेस आहे तो कसा सुरू केला आणि का सुरू केला? गारमेंटचा बिझनेस पण मी त्याच ह्याच्यातून केला होता की मला नेहमी असं काहीतरी महिलांसाठी करायचं. मी गारमेंटचा जेव्हा बिझनेस सुरू केला, माझा बर्थडे दिवशी एकच मशीन आणली होती. मशीन चालवायची माहिती नाही, मशीन कधी मी बघितलीच नाही, म्हणजे काहीच माहिती नव्हतं. कपडा कुठे भेटतो काय माहित नव्हतं, काहीच नव्हतं. सुरुवात करायची कारण काहीतरी करायचं आणि खूप दिवस करायची म्हणजे की काहीच होत नाही हे मला होतं. आणि एक माझं ऑलरेडी सेट झालेली गोष्ट होती, तर माझ्याकडे आणखी टाइम होता. तर मला ती नेहमी बिझी राहायची खूप. म्हणजे कोविड नंतर मला ती बिझी राहायची सवय लागलेली की मी 1-2 मिनिट पण असं थांबले की मला मला असं वाटायचं की श्वास माझा बंद होतो काय की. तर ते मला ती प्रचंड बिझी राहायची सवय लागलेली. तर मग ती एक मशीन आणली, स्टार्ट केलं. नंतर मशीन ऑर्डर केल्या, कपडा बघायला गेले, मशीन आणल्यानंतर कपडा बघायला गेले. आणि मग ते युनिफॉर्म, कारण महिलांच्या रिलेटेड काहीतरी करायचं होतं.
आणि शिलाई मशीन असा व्यवसाय होता की तो महिलांच्या रिलेटेड आणि धाराशिवमध्ये नाहीये, म्हणजे खूप कमी गारमेंट आहेत, बोटावर मोजणे इतके असतील 3-4 गारमेंट्स. त्यामुळे ते एक मला होतं की महिलांना आपण काहीतरी रोजगार दिला पाहिजे म्हणून. बरोबर. आता किती महिला आहेत तुमच्याकडे? आता माझ्याकडे 70-80 महिला आहेत. तसं आपण त्यांना बाहेर पण कामं देतो महिलांना, तर 150-200 महिलांना आपण काम देतो. गारमेंट मध्ये काय काय प्रोडक्शन होतं? युनिफॉर्म बनवतो आपण, युनिफॉर्म, स्कूल युनिफॉर्म. हो, शर्ट्स बनतात, फॉर्मल शर्ट्स. मग त्याचे काही टेंडर वगैरे असतात की रँडमली तुम्ही विकता? नाही, आपलं काही स्कूल सोबत टायप आहेत, कॉन्व्हेंट स्कूल आहेत, मुंबईचे काही स्कूल आहेत, त्या स्कूल सोबत आपलं टायप आहे. प्लस आपण गव्हर्नमेंटचे पण कामं करतो, गव्हर्नमेंटचे युनिफॉर्मचे पण. हे झालं, तुम्ही टप्प्याटप्प्याने, एक तर परिस्थिती हलाखीची होती, स्पर्धा परीक्षेकडे आलात, तिथून तुम्ही स्किल डेव्हलपमेंट मध्ये आलात, स्वतःचा बिझनेस सुरू केला आणि राजकारणाकडे आलात. हा जो प्रवास चाललाय, मग राजकारणात एंट्री कशी केली? राजकारणात ना काय झालं, मी म्हटलं ना तुम्हाला, काय करायचं, स्पर्धा परीक्षा पण सोडायची होती आणि काहीतरी करायचं होतं. ती वेळ अशी होती की एकाच वेळी सगळ्याच गोष्टी आयुष्यात आल्यासारखं झालं, की काही पर्सनल गोष्टी होत्या की ज्याच्यातून म्हणजे म्हणतात ना, आयुष्यात एखादं ब्रेकअप झालं पाहिजे आणि चांगलं झालं पाहिजे की ज्याच्यातून माणूस काय म्हणतात सुलाखून निघेल. तर त्या प्रकारची ती एक सिच्युएशन होती. तर मग वेळ कुठे घालवायचा होता, वेळ तर घालवणं. मग मी तुम्हाला म्हटलं की मला थोडंही थांबलं की श्वास बंद झाल्यासारखं वाटायचं. तर एकतर हा प्रोजेक्ट पण चालू होता, आणखी माझ्याकडे वेळ होता. तर म्हटलं चला राजकारणात बघूया आपण. खूप पक्ष मला ऑफर पण करत होते. तर मग म्हटलं की पक्ष ऑफर करण्याचं कारण काय? माझं सोशल ऍक्टिव्हिटी, सोशलमध्ये मी खूप म्हणजे माझी इमेज सोशलच्या ह्यांनी झालेली आणि त्यामुळे. कोविडच्या आधीची परिस्थिती, कोविड नंतर? कोविडमध्येच ज्यावेळेस तुम्ही हे सगळी काम करत होते मी. हा, तर 2020-21 मध्ये हे झालं. तर मग त्या दरम्यान ना म्हणजे सोशल अँगलमुळे मला बरेच अप्रोच करत होते. मग मी म्हटलं की माझ्याकडे वेळ जो शिल्लक राहतोय ना, तो कुठेतरी युटिलाइज करू. मला जितक्या दिवस चालेल तितके दिवस चालेल, अशा मी हिशोबाने. कारण मला राजकारणातलं काहीच माहिती नव्हतं, कोण कुठल्या पक्षाचं काय काय काहीच माहित नव्हतं. फक्त जेव्हा मला, तरी तुम्हाला राजकीय पक्ष बोलवत होते? हो. तर मग मी फक्त जेव्हा ज्यांनी विचारलं ना त्यांचीच फक्त माहिती घ्यायची, कोण कोण कुठलं, कोण कोण नाव काय आहे काय आहे. पण मी ह्या प्लॅटफॉर्मवरून एक म्हणेल की मी वरुणजींचं देखील, आमच्या पक्षाचे सचिव आहेत, त्यांचं देखील धन्यवाद हे करेल की त्यांनी मला ती अपॉर्च्युनिटी दिली. कारण मला राजकीय बॅकग्राऊंड नाही, काहीच नाही. तरी पण त्या व्यक्तीने मला 2च मिनिट इंटरव्ह्यू घेतला आणि त्यांनी मला विचारलं जिल्ह्यात काम करायचं की राज्यात? मी म्हटलं जिल्ह्यात मी नाही करणार, मला राज्यावर काम करायचंय. कारण म्हणजे मी सोशल अँगलनी नेहमी राज्याचाच विचार केलेला. तर मग त्यांनी मला राज्य सहसचिव पद दिलं पहिलं, कुठले बॅकग्राऊंड नसताना, काही नसताना. हा, युवा दोन्हीचं, युवा आणि युती दोन्हीचं युवा सहसचिव दिलं. आणि तो प्लॅटफॉर्म म्हणजे त्यांनाही कदाचित माहिती नसेल, मी तो असाच मला एक टाइम जावा म्हणून घेतलेला होता. पण लकीली त्या पण गोष्टी जुळून आल्या आणि मी ते कंटिन्यू, म्हणजे मी असं डोक्यात होते की टिकल तो पण टिकल, नाही तर राजीनामा देऊन टाकेल. म्हणजे असं काही हे नव्हतं, म्हणजे राजकारणाचं पॅशन नव्हतं. म्हणजे आताही नाही, मला सगळे माझ्या मतदारसंघात पण सगळ्यांना माहितीये की तेवढं माझं काही हे नाही. जेव्हा काम मोठ्या मोठ्या आंदोलनात वगैरे करते, पण ते असं नाही की मला त्या राजकारणातून काहीतरी हवंय म्हणून किंवा काहीतरी. ते माझा एक नेहमी असतो की आपल्यामुळे कुणाला तरी हेल्प व्हावी. आता आमचे दादा उभारले होते दोन्ही, ओमदादा असतील, कैलासदादा असतील, किंवा आमचे पक्ष अडचणीच्या काळात होता, तर आमच्या पक्षाचा माणूस निवडूनच आलं पाहिजे म्हणून मी दिवस रात्र पळाले. म्हणजे जसं काय मी उभारले आमदार खासदारकीला, अशा प्रकारे मी प्रचार केलेला आहे. तर माझं आहे की मी कामाबाबतीत खूप जास्त प्रामाणिक आहे. म्हणजे तुम्ही जर मला म्हणाल ना की दुश्मनासाठी काम कर, तर मी एकदम प्रामाणिकपणे काम करेन. कामाच्या बाबतीत बिलकुल एक्सक्यूज नाही माझ्याकडे. म्हणजे तुम्ही मला 24 तास जरी म्हटलात की 24 तास जागून हे काम करायचं, तर बिंदास मी म्हणजे नाही म्हणणार नाही. कामाच्या बाबतीत तेवढी मी पॅशनेट आहे. अच्छा, तर तुमचं स्किल डेव्हलपमेंटचं जे काही निवासी कोर्स आहे, हे मॅनेजमेंट कसं होतं? सुरुवातीला मी चालू केलं होतं, तर तेव्हा मला खूप अडचणी आल्या. म्हणजे तिथं कलर देण्यापासून, ते कंपाऊंड ठोकण्यापासून, ते तारा कुठून आणायच्या, कशा आणायच्या, तर त्यापासून मी खूप म्हणजे त्यावेळेस हे केलं. पण नंतर एक वर्षभराने सगळ्या गोष्टी सेट झाल्या. म्हणजे मलाही अंदाज आला जेवणात मुलांना किती जेवण लागतं. आधी मी खूप महिला लावल्या होत्या कामासाठी, मला तो अंदाज नव्हता. अगोदर मी काही बिल्डिंग्स घेतल्या होत्या रेंटवर, त्याचं रेंट खूप जास्त होतं. मग ते मला अनुभवातून कळायला. आता माझं सेट आहे की म्हणजे मी ऑफिसला गेले नाही, मी 2-2, 4-4 महिने जरी नाही गेले तर काहीच फरक पडत नाही. ओके, सगळं ऑफिस व्यवस्थित चालतं. तर
गारमेंटचं पण आता माझं सेट आहे. ओके. म्हणजे त्यालाही मला वर्षभर गेलं गारमेंटला. म्हणजे मी गारमेंटचं पण कसं मी प्रत्येक गोष्ट मीच पाहिली. मी सोलापूरला जाऊन एखादं लेबल आणण्यापासून तर ते कॅरी बॅग आणण्यापासून ते कपडा बघण्यापासून भिवंडीला A to Z शॉप शोधण्यापासून ते सुरुवातीला सगळं मी केलं. पण आता मला काही करायची गरज नाही, तिथं सगळं सेट आहे. मॅनेजमेंट सगळं पाहून घेतो. हो हो. हा प्रवास हा सांगताना सोपं होतं, खरंच एवढा सोपं होतं? बिलकुल नाही असं सगळ्यांना वाटतं. मी याच्यामध्ये जेव्हा मी हॉस्टेल चालू केलं, सेंटर चालू केलं, तेव्हा मला लिटरली असं 2-3 दिवस झोप नव्हती. मला असं वाटायचं काय झालं तर, कोणत्या मुलीला काय झालं तर, ग्रामीण भागातल्या मुली आल्यात काय, म्हणजे कमी जास्त झालं. मी ज्या बिल्डिंग्स घेतलेल्या आहेत ते थोड्या शहराच्या हे आहेत, तर ते मला असं वाटायचं की काय झालं मुलींना तर मग कसं होईल, की म्हणजे मी सुरू करायच्या आधीच ते बंद होईल का. कारण मी ऑलरेडी पैसे पण जे आहेत ना ते माझ्या मित्रपरिवारातून उभा केले होते आणि मला ते द्यायचे होते. आणि ज्या ह्याच्यामध्ये महिन्याला तेवढं पॅकेज पण सॅलरी पण नसेल माझ्यासोबतच्या मित्रांना, तेवढा मी रेंट पे करत होते. क्या बात आहे. त्यामुळे ते एक बर्डन होतं की कमी जास्त झालं तर. पण मग माझ्याकडे जेवढे स्टुडंट आले ते स्टुडंट एवढे भारी होते की मी कधी कधी म्हणते जीव ओवाळून टाकण्यासारखे स्टुडंट होते. एकाही मुलाकडनं एकाही मुलीकडनं मला कधीही त्रास झाला नाही. आणि ते मुलं मुली पण एवढे छान, म्हणजे आता मी बाहेरच्या कॉलेजला वगैरे बरेच गोष्टी ऐकते, पण माझ्या कॅम्पसमध्ये कधीही कोणतीही गोष्ट चुकीची झाली नाही. आणि मुलांनी खूप म्हणजे एकदम रिस्पेक्टफुल ते मुलं राहिले, सगळं फ्री असताना देखील. ते एक ब्लेसिंगच म्हणावं लागेल. आणि ते मुलंही चांगले होते, जे आतापर्यंत कधीही मला चुकीचा अनुभव आला नाही. कोणताही माझा मुलगा असेल किंवा मुलगी असेल, ते नेहमी खूप व्यवस्थित राहून त्यांनी कोर्सेस केले, जॉब केले. क्या बात आहे. नक्कीच. एक तर आईने सांभाळ केला तुमचा, लहानाचं मोठं केलं, सगळं शिकवलं. तुम्ही स्पर्धा परीक्षेकडे आलात, सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही असायचा. पण एक व्यवसाय म्हटलं की आपल्या मराठी माणसाचा एक न्यूनगंड असतो की जमेल का. त्यात तुम्ही महिला, घरात पण करत्या धरत्या महिलाच, म्हणजे आई. विरोध नाही झाला की तुला जमेल, हे काय करतेस? नाही, बिलकुल. माझी मम्मी, तुम्हाला म्हटलं ना, माझी मम्मीचं काय नाही, नेहमी ती सपोर्टिव्ह, काय करायचं ते कर. फक्त राजकारणात तिचा विरोध होता. बाकी तिने सगळ्या, मला ती इव्हन म्हणायची राजकारणात जायच्या आधी माझ्या घरात वापस यायचं नाही परत. मी एका, मला आठवते, एका प्रोग्रामला गेलेले, कोविडच्या दरम्यानचीच गोष्ट आहे. ते आम्ही स्टीमर वाटप होतो आणि स्टीमर वाटप करून आलो आणि मम्मीने असे धरलं आणि मम्मीने एवढं आमच्या घरात, म्हणजे लिटरली सुसाईड करण्याची इच्छा होत होती एवढं. म्हणजे मम्मीने खूप जास्त हे झालं आमच्या घरामध्ये. मम्मीचं म्हणणं आलं की तुला दिल्लीला राहायचंय ना, दिल्लीला राहा, तेवढा खर्च करायला तयार आहे. तुला बाहेरच्या देशात जायचंय, बाहेरच्या देशात जा, मी कर्ज करेल, घर विकेल, जे करायचं ते करेल, पण राजकारणात नाही जायचं. ते मम्मीचं तेवढं एकच होतं. मी राजकारणात पण जेव्हा मी पक्षप्रवेश केला ना, मम्मीला माहितीच नव्हतं. कोविड संपलं, मी परत पुण्याला आले. मग मी फक्त माझी एक रूममेट आणि माझा दादा, म्हणजे दादाला सांगितलं होतं की घरी कोणाला सांगायचं नाही, आपण पक्षप्रवेश करून यायचा. आणि पक्षप्रवेश केल्यावर पण आपण कुठेच टाकायचं नाही सोशल मीडियाला. पण असं झालं की तिथून पायरी उतरायला आणि त्यांनी सगळीकडे टाकायला त्यांच्या ऑफिशियल पेजवर की सामाजिक कार्यकर्ते पक्षप्रवेश केला. पण नंतर केल्यानंतर मम्मीने माझं महिनाभर काम पाहिलं, 1-2 महिने. पण मम्मीने नंतर कधीच मला राजकारणाविषयी कधीच काय बोलली नाही. तू रात्री 1 वाजता ये, 2 वाजता ये, काय म्हणजे कधी कोणाला बोललीस का, कोणाला, बिलकुल नाही. एक्सेप्ट केलं. म्हणजे तिने जसं माझ्या, तिनं व्यवसायाला एक्सेप्ट करत होती, माझ्या प्रिपरेशनला एक्सेप्ट करत होती, तसं तिनं आता राजकारणाला एक्सेप्ट केलं. नक्कीच. कारण ऍक्च्युली साहजिकच आहे, राजकारण एवढं गचाळ झालेलं आहे की कुठलेही पालक असतील, अर्थात त्यांना काळजी वाटतेच. एकट्याने तुमचा सांभाळ केलेला आहे, साहजिक त्यांनाही काळजी वाटणं योग्य होतं. पण तुम्ही करताय, ते पाहतायत, त्याच्यामुळे त्यांनी ते आता ऍक्सेप्ट केलेलं आहे. महिला दिन आहे, महिला दिनानिमित्त खरी ही सिरीज सुरू आहे. एकंदरीत आपण पाहतो की आपण परिस्थितीचा भाव करत असतो. परिस्थिती कुठली असो, आर्थिक असो किंवा सामाजिक असो. तुम्हाला वडील नाहीयेत, आर्थिक परिस्थिती हलाखीचीच होती, तुमच्या आईने सगळं सांभाळलं. काय सल्ला द्याल या महिला दिनानिमित्त महिलांना? मी एकच म्हणेल, हे बघा, मी म्हटलं ना, परिस्थिती कशी होती, मी तर म्हणेन चांगलीच होती माझी तर. कारण मला चांगली का होती, कारण निगेटिव्ह गोष्टीकडे पाहिलंच नाही ना. कारण मम्मीने बेस्ट दिलं, मग तिच्याला आपण कुठेतरी नाही म्हणणं म्हणजे मला ते तिच्याबद्दल अन्याय केल्यासारखं वाटेल की तिने एवढं स्ट्रगल करून प्रत्येक गोष्ट आपल्याला द्यायचा प्रयत्न केला आणि आपण त्याच्यात कमी काढतोय की मला तेव्हा हे नव्हतं, माझ्याकडे ते नव्हतं.
तर तिने जे दिलं बेस्ट दिलं. आणि मी म्हणेल की मी कुठलीही आर्थिक परिस्थिती माझी हालाकीची नव्हती, काय नव्हती, मला जे भेटलं ते एकदम बेस्ट भेटलं. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीचं कधी मला असं वाटतं की हे न करता, न्यूनगंड न बाळगता तुम्ही जे करताय ना त्याला 100% देऊन केलं पाहिजे. आणि जर एखादी गोष्ट होत नसेल ती स्टॉप केली पाहिजे, नवीन गोष्टीकडे वळलं पाहिजे ज्याच्यामध्ये तुमची आवड आहे. किंवा कुणीतरी काहीतरी म्हणतंय म्हणून आपण कितीक वर्ष एकाच गोष्टीला धरून राहणं हे चुकीचं आहे. कोणतेही करा तुम्ही, पण त्याच्यामध्ये 100% देऊन करा. आता मी व्यवसाय सुरू केला तर मला म्हणजे मी तिथे 100% दिला, कारण मला माहिती होतं की मला तिथे जर नाही दिलं तर परत रिव्हर्स येऊ शकत नाही. कारण मी ज्या व्यवसायासाठी पैसा उभा केला होता तो प्रचंड मोठा होता. मी म्हटलं ना तुम्हाला, जसं माझ्या सोबतच्या लोकांची सॅलरी पण नसेल मंथली, तेवढा मी रेंट देत होते. तेवढी मी म्हणजे 8-9 लाख रुपये माझी मंथली देणं होतं लोकांना. माझा 3 लाख रुपये रेंट होता. सॅलरी माझी 1.5-2 लाख रुपये जायची. बाकी इतर गोष्टी म्हणजे, तर त्यामुळे मला रिव्हर्स येणं नव्हतं. त्यामुळे मेहनत करा प्रचंड. मुलगी म्हणून कुठेतरी स्वतःवर बॅरिगेड घालून घेऊ नका. आणि काही करायचं असेल फक्त रिस्क घ्या. रिस्क घेतली पाहिजे. म्हणजे माझ्या अनुभवातून वाटतं की रिस्क घेतली पाहिजे. रिस्क घेतली की नक्कीच चांगल्या गोष्टी होतात. आणि दुसरी गोष्ट, जेवढं लोकांना देता येईल तेवढंच द्या. म्हणजे आपण देत राहिले की ऑटोमॅटिक आपल्याला भेटत जातं. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की आज माझ्याकडे काहीच नाही, पण ते गोष्ट पण होतील. तुमच्याकडे 1 रुपया खिशात नसेल तरी तुम्ही 10-10 लाखाची कामं करू शकता. तेवढं ते देण्याची जेव्हा प्रवृत्ती असते ना, ते देव ऑटोमॅटिक गोष्टी देतं आपल्याला. तर देत राहिलं पाहिजे, लोकांना हेल्प केली पाहिजे. कुठलाही म्हणजे त्याच्याकडून काहीतरी स्वार्थ न ठेवता, कोणत्याही व्यक्तीकडून स्वार्थ न ठेवता. आणि दुसरी गोष्ट, आयुष्यात एक तरी असा व्यक्ती हवाय की ज्याला म्हणतात ना ओशोच्या पुस्तकामध्ये की त्याला तुम्ही प्रत्येक गोष्ट सांगितली पाहिजे. तुम्ही चूक असेल, बरोबर असेल, जे पण काही असेल, तर त्या आयुष्यात असं माझ्या आयुष्यात एक व्यक्ती मला म्हणजे चांगला भेटला की वडिलाप्रमाणे आहेत ते, भावाप्रमाणे आहेत ते, की मला त्यांनी खूप चांगल्या गोष्टी समजून सांगितल्या. प्रत्येक गोष्ट मी शेअर करते. तर तो एखादा व्यक्ती असला पाहिजे आयुष्यात, तर होतात सगळ्या गोष्टी छान. नक्कीच. तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. तुम्ही बोलता की कुठं थांबायचं हे कळलं पाहिजे, आणि जर जमत नसेल तर सोडलं पाहिजे. तुम्ही स्पर्धा परीक्षा करत होता, तुम्ही सोडलं. अजूनही लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. या आपल्या मुलाखतीच्या पॉडकास्टच्या शेवटी काय सल्ला द्याल तुम्ही? बरेच माझा एक मित्र आहे, त्यांनी पण 4 वर्ष केलं, स्टॉप केलं, आयटीचा कोर्स केला, जॉब केला. आज तो चांगला पॅकेज आहे. तसं की कुठेतरी आता एक मी अटेम्प्ट देईन, आणखी एक अटेम्प्ट देईल, त्या ह्याच्यामध्ये त्या मोहमायामध्ये न पडता स्टॉप म्हणजे स्टॉप. मग तुम्ही आवड म्हणून द्या. जसं मी आज म्हटलं की मी फॉर्म भरलाय, मी असाच भरलाय, मला उगाचच भरायचं म्हणून मी भरलाय, त्याच्यात काय हे नाही. पण तुम्ही स्टॉप केलं पाहिजे, करिअरकडे गेलं पाहिजे. आणि स्वतःची स्वप्न, म्हणजे मी मुलींना खास करू म्हणेन, दुसऱ्यांच्या स्वप्नामध्ये स्वतःची स्वप्न पाहू नका. शेवटी ती स्वतःची असतात. त्या खुर्चीवर बसणारा व्यक्ती ज्याच्यासाठी तुम्ही स्वप्न पाहतात, ती खुर्ची फक्त त्याच्यासाठीच असते, ना की तुम्ही रोज जाऊन त्या ऑफिसमध्ये त्या खुर्चीवर नाही बसणार. मी आज स्पर्धा परीक्षेच्या बऱ्याच ठिकाणी पाहते, म्हणजे कदाचित ती बाजू मुलांची पण असू शकते, मुलींची पण असू शकते. पण स्वतःसाठी अभ्यास करा. नाही झालं तर सोडून द्या. जो पण तुम्ही जॉब करत असाल तर जॉब करा. तुम्ही जॉब केला 15-20 हजार सॅलरी परत वाढत राहील. व्यवसाय केला तर ती व्यवसाय वाढत राहील. पण स्टॉप करून ते तुमचे वर्ष युटिलाइज करा. किंवा तुम्हाला जर असं वाटत असेल की नाही मी ते करू शकते, पण प्लॅन बी ठेवा. स्विच करून प्लॅन बी वर तुम्ही काम करायला चालू करा. नाहीतर 8-9 वर्ष पण करणारे आहेत बरेच जण की जे आता पण डिप्रेशन मध्ये आहेत. बरोबर. काहीच नाही, म्हणजे त्यांचा कॉन्फिडन्स असा की त्यांना 10,000ची पण सॅलरी भेटेल की नाही. पण तेच 5च वर्ष तुम्ही कुठेतरी जॉब केला असता, काहीतरी बिझनेस केला असता, तर ते नक्कीच आज चांगली ग्रोथ झाली असती. त्यामुळे एक मनाची तयारी ठेवलीच पाहिजे की स्टॉप म्हणजे स्टॉप, मग परत मागे फिरून नाही. मग आवड म्हणून असेच भरा फॉर्म, पण ते फक्त तेच घ्यायचंय म्हणून आपला वेळ वाया घालवला नाही पाहिजे असं मला वाटतं. अगदी बरोबर. खरं तर तुम्ही एवढ्या कमी वयामध्ये खूप काही अचीव्ह केलेलं आहे. म्हणजे राजकारण असेल, समाजकारण असेल, व्यवसाय असतील किंवा गव्हर्नमेंटचे टेंडर घेण्यापासून सगळ्या गोष्टी तुम्ही अचीव्ह केल्या. आणि खरं तर महिला दिनानिमित्त महिलांना यापेक्षा मोठी प्रेरणा कुठली असू शकत नाही. कारण कित्येक महिला असतात, कारणं देतात, सपोर्ट नाही,
हे नाही ते नाही, पैसा नाही, तुम्ही सांगितलं व्यवसाय करायला पैसा पैसा लागतच नाही. लागतच नाही काय म्हणजे एक 4 चांगली लोक तुम्हाला तुमच्यावर जर विश्वास ठेवत असेल, मी काय बोलते, तुमची माती विकायची ताकद असली पाहिजे. रोडवर बसून माती, आम्ही ते दिव्यांग मुलांचे कंदील विकले होते, आकाश कंदील. मला पण वाटलं नव्हतं, 3 दिवसात आम्ही 46,000चे विकले होते. क्या बात आहे. नाही म्हणजे करायचंच असेल काही तर पण तुम्ही असं काही करू हे नाही, शकता. फक्त लाज नसली लाज पाहिजे नसली पाहिजे. आणि ती तुम्ही बाळगली नाही, हो. आणि ती बाळगली नाही म्हणून आज तुम्ही या सारा टर्नओव्हर किती आपण? माझा 9-10 CR आहे टर्नओव्हर. अच्छा, हा म्हणजे 9-10 जर CR होत असेल टर्नओव्हर, तर खूप मोठी गोष्ट आहे. आणि एवढ्या कमी वयामध्ये तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या. निश्चित तुम्ही या महिला दिनाच्या निमित्ताने महिलांसाठी एक आदर्श ठरताल. अर्थात डेटॉलनी तुमची दखल घेतली हो. आणि सरकारने तुमची दखल घेतली, जनता तुमची दखल घेतली, त्याच्यामुळे आजही आम्हालाही तुमची दखल घ्यावी लागली. तुम्हाला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा एकदा महिला दिनाच्या आपल्याला खूप खूप थँक्यू सो मच. Thank थँक्यू.